जाऊया आपण नेक्स्ट मॅच कडे. आजच्या दिवसातील 5वी मॅच इथे सुरू होतीये. ASK ऐरोली सुपर किंग्स आणि कामोठी किंग्स या दोन टीमच्या दरम्यान आणि आमचे सहकारी कॉमेंटेटर आम्हाला जॉईंट होतात. स्वरूप धुरी हे आम्हाला जॉईंट झाले आहेत. थँक्यू व्हेरी मच. पुढील सर्व जबाबदारी या मॅचची त्यांच्यावरती आपण सोपवतो. थोड्या वेळात नंतर आम्ही पुन्हा एकदा तुमच्या सेवेमध्ये येतो. थँक्यू. नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 मध्ये. आपले मागील 2 सीझन जर आपण पाहिले तर ते 2 सीझन फक्त आपण पाहिले नाही तर ते गाजले सुद्धा, कारण त्या प्रकारचं आयोजन आपण ICTC डॉक्टर्स फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं. मागील दोनही सीझन्स आपण पाहिलं की अगदी अचूक रीतीने खेळ चालला. बऱ्याच संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि मागील सीझन मध्ये आपण पाहिलं बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर ची झुंज जी शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या मॅच पर्यंत सुरू होती. आणि दरम्यान आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये समालोचक मी स्वरूप धुरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण दरम्यान आजच्या दिवसातला पाचवा सामना या ठिकाणी पाहतो आहोत. A3 वर्सेस B1 म्हणजेच ASK म्हणजेच ऐरोली सुपर किंग्स वर्सेस कामोठे किंग्स. ही मॅच या ठिकाणी सुरू आहे. कामोठे किंग्स हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव चूज टू फील्ड फर्स्ट. पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि 3 चेंडूंवर 4 धावा झालेल्या आहेत. अमित आणि डॉक्टर संकेतची जोडी मैदानाच्या आत यावेळेला सुद्धा गॅप मध्ये पुश केलंय त्या चेंडूला. 1 बाउन्सेस 2 बाउन्सेस इनटू द फेन्स. गॉन फॉर 4 रन्स. चौकार या ठिकाणी मिळणार आहे आणि 8 धावांवरती आता धावफलक पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान डॉक्टर्स फाउंडेशनच्या माध्यमातून आजच्या दिवसात जर पाहिलं तर एकूण 10 सामने खेळवले जाणार आहेत. हा 5वा सामना सुरू आहे. यानंतर आणखीन 5 सामने आजच्या दिवसात खेळवले जातील. यापुढील होणारा सामना असणार आहे खांदा कॉलनी सुपर किंग्स वर्सेस पनवेल वॉरियर्स. दोन्हीही संघांचे कॅप्टन्स बी रेडी फॉर टॉस. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, परंतु दरम्यान आणखीन एक चौकार या ठिकाणी लगावला जातोय. डॉक्टर अमित यांच्या माध्यमातून हे लगातारचे चौकार या ठिकाणी 3 चौकार आतापर्यंत येताना पाहायला मिळाले. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 12 वरती येऊन पोहोचते. बघा, धावगतीला मेंटेन ठेवणं, ते ऍक्सेलरेशन मेंटेन ठेवणं आणि आपल्या रन रेटला मेंटेन ठेवणं, हे मात्र या ठिकाणी निर्धार केलाय ASK ने. ऐरोली सुपर किंग्स हा संघ नक्कीच बॅटिंगचं आमंत्रण दिलं कामोठे किंग्स या संघाने आणि त्या निमंत्रणाला मात्र अगदी हसत हसत स्वीकारलंय आतापर्यंत. शेवटचा बॉल आहे ओव्हरचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्सटेन्शन ऑफ आर्म्स दाखवण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंपच्या डिलिव्हरीला नक्कीच बॅटचे इनसाइड एज घेऊन समोरच्या दिशेने ट्रॅव्हल झाली आहे. मिड ऑफ सर्कल मध्ये असल्यामुळे केवळ एक सिंगल मिळणार आहे. स्ट्राईक वर राहतील डॉक्टर अमित पुढच्या ओव्हरसाठी. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे, ती म्हणजे ऐरोली सुपर किंग्स 13 विदाउट एनी लॉस. 13 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये टप्प्याटप्प्याने बदल होत गेलाय. पहिल्या वर्षी जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा जी आहे ती CBD बेलापूर मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली. 40+ ते ग्राउंड होतं आणि त्या ग्राउंड वरती ही स्पर्धा नक्कीच होताना पाहायला मिळाली. दुसऱ्या वर्षी जर पाहिलं तर या स्पर्धेचं एका वेगळ्या ग्राउंड वरती आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि तिसरं वर्ष आपण आता पाहतोय वाशीमच्या या NMS ग्राउंड वरती. अगदी सुंदर असं आयोजन. नवीन गोलंदाज मनोज कुमार अहिरे या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने. यावेळेला चांगला बॉल आहे बघा, फुलरलँडचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंपला. फुलरलँडच्या बॉल वरती बीट करण्याचा प्रयत्न आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि लेफ्ट आर्म गोलंदाजाकडून त्या राईट हँडेड बॅटर साठी मात्र तो अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न सुरू होतोय. आतमध्ये येणाऱ्या चेंडूंना वारंवार आणलं जात आहे. 5व्या ते 6व्या स्टंपच्या बॉलला मात्र आतमध्ये कसं आणायचंय हे मात्र अगदी अचूक रीतीने माहिती आहे रे यांना. पुन्हा एकदा समोर अमित असतील. अमित यांचा मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये भेदलाय. कव्हर्सच्या गॅप मध्ये एक सुंदर ड्राईव्ह आलाय. आणखीन एक चौकार, अमितचा चौथा. दरम्यान वाशी मधलं नामचीन रुग्णालय अग्रवाल आय क्लिनिक चे हे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी ICTC डॉक्टर्स फाउंडेशनच्या माध्यमातून आजच्या या डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. आणि त्याचप्रमाणे मी आमचे डॉक्टर राजेश शिंदेकर सर यांना विनंती करतो की आणि डॉक्टर भगत यांना विनंती करतो की
डॉक्टर मकरंद यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी फेलिसिटेट करायचंय. आपल्या अग्रवाल आय क्लिनिकचे हे सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आजच्या डॉक्टर चॅम्पियन्स ट्रॉफीला उपस्थित राहिल्याबद्दल आपला आम्ही जाहीर सन्मान करतो आहोत. तर हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. त्याचप्रमाणे आम्ही आपल्याला विनंती करतोय की स्थानापन्न होऊन स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान मनोज कुमार यांचा आणखीन एक चांगला चेंडू वाईड यॉर्कर. बघा, एक तेरी तो एक मेरी. एक चौकार लागल्यानंतर 3 चेंडू डॉट हाताळलेत. पहिला चेंडू डॉट बॉल, नंतर एक चौकार आणि नंतरचे लगातारचे 2 डॉट बॉल. मनोज कुमार आहिरे यांचं नक्कीच कौतुक या ठिकाणी केलं जाणार आहे. 1.4 षटकांनंतर 17 धावा. 17-17 इज द स्कोर लाईन आफ्टर कंप्लीशन ऑफ 1.4. मनोज कुमार पुढील बॉल घेऊन येत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल हवेमध्ये गेलाय. टायमिंग झालं नाहीये आणि यष्टीरक्षकाने केली नाहीये चूक. पहिला गडी गारद होतोय, पहिला गडी होतोय बाद आणि माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच अमित. अमित होत आहेत बाद. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात पहिला झटका लागतोय संघाला. टीम ASK 17 पहिला गडी बाद. क्षितिज यांनी एक सुरेख झेल पकडलाय आणि बाद केलाय नक्कीच. मनोज कुमार आहिरे, काय सुंदर षटक राहिलंय. 5 डिलिव्हरीज झाल्यात आणि या 5 डिलिव्हरीज वर एक चौकार आलाय केवळ. नक्कीच चांगले दिसत होते अमित, परंतु टायमिंग तितकं प्रॉपर झालं नाही. गती थोडीशी कमी केली आणि जिथे नाही गती तिथे कैची दुर्गती. गतीच दिली नाही, त्यामुळे त्या चेंडूची दुर्गती झाली नाही. टायमिंग करता आलं नाही. चेंडू थोडासा फसला विकेट मध्ये आणि त्याचमुळे हा विकेट मिळालाय. तो म्हणजे मनोज कुमार आहिरे यांनी हा विकेट अर्न केलाय, कमवलाय. आणि बघा आता साइड मध्ये चेंज केलाय. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत आणि त्यांच्यासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येताना पाहायला मिळत आहेत. राऊंड द विकेट आले होते राईट हँडेड बॅटर साठी. तो अँगल क्रिएट करायचा होता आतमध्ये येणारा आणि ते काम झालंय आता. त्याचमुळे आता लेफ्ट हँडेड बॅटर साठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चला, थोडीशी घाई करायची आहे. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. फुल टॉस बॉल आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहे, तर एकच सिंगल मिळणार आहे. 5 धावा आल्या या दुसऱ्या षटकामध्ये आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम ऐरोली सुपर किंग्स 9च्या करंट रन रेटने येऊन पोहोचलेत 18. एक गडी बाद. तर चला, या पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. खांदा कॉलनी सुपर किंग्स वर्सेस पनवेल वॉरियर्स. बोथ द कॅप्टन्स प्लीज कम टू द टॉस बॉक्स. आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. इनिंग्स ब्रेक मध्ये दोघांनीही टॉस साठी यायचं आहे. आपल्यासाठी हा पुकार असणार आहे. खांदा कॉलनी सुपर किंग्स वर्सेस पनवेल वॉरियर्स. या पुढील सामना आपला खेळवण्यात येणार आहे, त्यामुळे लक्ष द्यायचंय. आणि नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके सूरज दादा या ठिकाणी आलेले आहेत. स्वागत आहे सूरज दादा. आजच्या या डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि नक्कीच सर्व संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर उद्याच्या दिवसात आणि परवाच्या दिवसात सुद्धा अशाच प्रकारचे सामने या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज आपण ग्रुप ए आणि ग्रुप बी चे सामने पाहतोय. उद्या आपण ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये खेळताना पाहणार आहोत सामने. आणि डी ग्रुप मध्ये आपल्याला नेरूळ चॅम्पियन्सचा सुद्धा संघ पाहायला मिळणार आहे. नेरूळ चॅम्पियन्सच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे सर्व डॉक्टर्स फाउंडेशनचे ऑर्गनायझर्स त्या संघामध्ये खेळत असतात. नक्कीच अमित लिंगोटे सर आपल्याला पाहायला मिळतील उद्या. अरुण कदम सर पाहायला मिळतील. यांचा खेळ सुद्धा आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे उद्याच्या दिवसात. तर दरम्यान पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाजीसाठी डॉक्टर तेजस आले आहेत आणि पहिल्याच बॉलला वरती खेळलंय. फिल्डर त्या चेंडूला चेस करत खाली येत आहेत आणि झेल सुटतोय. रनिंग कॅच इझी नसतात आणि डिस्टन्स चांगला कव्हर केला, ग्राउंड चांगला कव्हर केला. आणि नक्कीच ग्राउंड कव्हर करण्याची बाब आली तर मात्र आता ICC T20 वर्ल्ड कप सुरू आहे आणि रिंकू सिंग इंडियाचे फिल्डर त्यांच्या माध्यमातून अप्रतिम असे झेल घेतले गेलेत. आणि आजच जर आपण पाहिलं, यावेळेला चेंडू हवेत गेला होता. मिड ऑफ साठी संधी होती आणि मिड ऑफ न मात्र त्या संधीचं सोनं केलं नाहीये. डॉक्टर माधव यांनी नक्कीच ड्राईव्ह केला होता त्या बॉलला. संकेत आणि माधव यांची जोडी आहे आणि आता जर कुठल्या गोष्टीची गरज आहे ना मैदानाच्या आतमध्ये, तर ती पार्टनरशिपची गरज आहे. चांगलं कम्युनिकेशन आणि पार्टनरशिप मात्र या पुढील विकेट साठीची जी पार्टनरशिप होणार आहे ती इथे महत्वाची राहणार आहे ASK ला. कारण कामोठे किंग्स यांनी कमबॅक करून दाखवलंय. मनोज कुमार आहिरे यांनी मात्र एक ती विकेट घेतली आणि त्याचमुळे फरक पडलाय. बघा, धावांची गती जी आहे ती स्लो झाली आहे. जे 4 चौकार खेळले होते डॉक्टर अमित यांनी,
त्यानंतर मात्र गती जी आहे ती धीमी केली आहे. दरम्यान 25 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. चौकार येताना पाहायला मिळाला बऱ्याच वेळानंतर ही बाउंड्री, वेलकम बाउंड्री फॉर डॉक्टर संकेत येताना आपल्याला पाहायला मिळाली या मॅच मधली. दरम्यान पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने पुन्हा एकदा तेजस तयार होत आहेत. धावा आल्या आहेत, 7 धावा आल्यात आतापर्यंत या षटकात. त्याला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि तेच या वेळेला केलंय. पायांवरच्या बॉलला मात्र फ्लिक केलंय, मनगटांची ताकद दाखवली आहे. डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू चाललाय सीमा पार. गोइंग गोइंग गॉन फॉर मॅक्सिमम. षटकार 6 धावांचा सुंदर फटका आपण पाहतोय. वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून राहुल यांची ही टीम आहे संपूर्णपणे आणि त्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण लाईव्ह दृश्य आपल्या डोळ्या देखत आपण पाहतोय. सुंदर फटका पाहायला मिळाला. 31 धावांवर पोहोचलाय आता ASK चा संघ. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वळतोय, धावतोय. आणखीन एक शॉर्ट बॉल, परंतु या वेळेला ती गती प्रोव्हाइड केली नव्हती. जी गती मागील बॉल वरती होती, पायांवर येणारा वेगवान चेंडू, आता मात्र गती कमी केली आणि त्याचमुळे पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. लेग बाईस ची ही धाव आहे. 32 धावा धावफलकावर, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. चला थोडीशी घाई करायची आहे. आपल्याला आजच्या दिवसातले 10च्या 10 सामने पूर्णतः खेळवायचे आहेत. 2.5 षटकांनंतर धावसंख्या 32 वर येऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू आहे डॉक्टर तेजस यांचा. लास्ट बॉल, 13 धावा आल्यात आतापर्यंत आणि या शेवटच्या बॉल वरती मात्र चांगला बॉल आहे. गुड लेंथ वरती पिच केलेला चांगला बॉल. यष्टीरक्षकाकडे चांगलं कलेक्शन. डॉट बॉलनं आपल्या ओव्हरला संपवणार आहे. 3 षटक संपलीत आणि 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 32. एक गडी बाद टीम ऐरोली सुपर किंग्स. तर चला यापुढील होणारा सामना खांदा कॉलनी सुपर किंग्स वर्सेस पनवेल वॉरियर्स. बोथ द कॅप्टन्स आर रिक्वेस्टेड टू कम ऍट द टॉस बॉक्स इन इनिंग्स ब्रेक. मिड इनिंग्स मध्ये विनंती असणार आहे दोन्ही कॅप्टन्सला आपण टॉस साठी टॉस बॉक्सच्या दिशेने यायचंय. डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी ICTC आपण या ठिकाणी पाहतो आहोत. नक्कीच हेमंत इंगळे आलेले आहेत गोलंदाजीसाठी. डॉक्टर हेमंत, कशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहते याकडे आपल्याला पाहायचंय. राईट हँडेड बॅटर, राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये फील्ड कडे जर आपण पाहिलं, डीप स्क्वेअर लेग काव कॉर्नर रिजन मध्ये एक फिल्डर आहेत आणि लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुद्धा एक फिल्डर ठेवलाय. नक्कीच त्या ड्राईव्हला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न आहे, परंतु फुल टॉस बॉल जर असतील तर मात्र कोणत्याच गोष्टीला आपण थांबवू शकणार नाहीयेत. आणखीन एक षटकार पहा डॉक्टर संकेत यांच्या बॅट मधून. बघा, बॅट थोडीशी शांत होती काही सुरुवातीच्या काळात, कारण अमित यांच्या बॅट मधून ती फायर पॉवर पाहायला मिळत होती, ते चौकार पाहायला मिळत होते पॉवर प्ले मध्ये. परंतु जसा अमितचा विकेट गेलाय तशी मात्र धावांची कमान सांभाळली ती म्हणजे डॉक्टर संकेत यांनी. वैयक्तिक दुसरा षटकार लगावलाय. 2 षटकार आणि एका चौकाराच्या बळावरती 4 चेंडूंमध्ये 16 धावांवरती खेळतायत डॉक्टर संकेत. आखो टप्प्याचा बॉल, आणखीन एक त्याच दिशेला. यावेळेला झेलबादची संधी आहे, झेल सुटलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये चान्स होता, चान्स बनला होता, परंतु त्या चान्स, त्या संधीचं सोनं करू शकले नाहीयेत. नक्कीच आपण ज्याप्रमाणे म्हटलं आहे, प्रयत्नांच्या रोपट्याला नक्कीच मेहनतीचं पाणी घातल्यावरती यशाचं झाड जे आहे ते नक्कीच उगवत असतं. परंतु जर ते यश हवं असेल, ते यश आपल्या पाठीशी हवं असेल, तर मात्र इथे मेहनत करावी लागेल, झेल पकडावे लागतील, प्रत्येक गोष्टीत अचूक राहावं लागेल. यावेळेला मात्र पायांवर फॉलो केलं बॅटरला. आउटसाइड द ऑफ स्टंप शफल होऊन घेण्याचा प्रयत्न होता आणि फॉलो केलं यावेळेला बॅटरला. चांगली गोलंदाजी, चांगल्या माइंडसेटनं गोलंदाजी. ऍट दी एंड ऍज अ बॉलर मॅटर करतं ते म्हणजे तुमचा माइंडसेट. माइंडसेट तुमचा कशा प्रकारचा आहे, फील्डला अनुसरून तुम्ही गोलंदाजी करताय, एखादा चौकार किंवा एखादा षटकार कन्सीड केल्यानंतर कशा प्रकारचा तुमचा माइंडसेट असतोय पुढच्या बॉल साठी येण्याला, याकडे सुद्धा पाहिलं जातं. या सर्व बाबींना नोटीस केलं जातं आणि तेच या ठिकाणी नोटीस केलं जात आहे बॉलर हेमंत यांचं. बघा, फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन, पॉइंटला डीप मध्ये पाठवतायत आणि काव कॉर्नर रिजनच्या फिल्डरला मात्र मिड ऑन मध्ये कन्वर्ट केलं जात आहे लेफ्ट हँडेड बॅटर साठी. फुलरलँडचा बॉल समोरच्या दिशेने केलाय प्रहार. चान्स ऑफ अ कॅच अँड टेकन. विकेट नंबर 2 falls down for Airoli Super Kings. What a catch at the long off. Bowls Fuller. He goes for a straight drive, straight down the ground. Fielder takes it properly. And second goes down for Airoli Super Kings.
Airoli Super Kings are 41 for 2 after completion of 3.4. 2 deliveries remaining in this over so far. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले. 41 धावांवरती दुसरा गडी बाद होतोय. नक्कीच माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटर. लेफ्ट हँडेड बॅटर नक्कीच माघारी परततायत. माधव नक्कीच माघारी परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर विवेक जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु संकेत यांच्यावरती आता ती जबाबदारी असणार आहे फिनिशिंग टच देण्याची, कारण यानंतर आणखीन एक षटक शिल्लक आहे. म्हणजे एकूण 8 चेंडू अजूनही या पहिल्या डावातले शिल्लक आहेत. चला थोडीशी घाई करायची आहे. विनंती असणार आहे हेमंत. येस, थँक्यू. आणि सर्व टीम्स ज्या आहेत त्या नक्कीच डॉक्टर्स फाउंडेशनला अगदी चांगल्या रीतीने कोऑपरेट करतात. 3ही वर्ष आपण ही स्पर्धा पाहिली आणि आजच्या या तिसऱ्या वर्षात सुद्धा त्याच प्रकारचं कोऑपरेशन प्रत्येक टीम कडून पाहायला मिळतं. यावेळेला फ्लिक केलं, मनगटांची ताकद दाखवली. 1 बाउन्सेस, 2 बाउन्सेस, फिल्डरच्या हातामध्ये जात आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. ऑफ द मार्क जात आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, ओव्हर थ्रोची ही तिसरी धाव असणार आहे. आणि नक्कीच 3 धावा आता. आणि शेवटच्या चेंडूसाठी आता स्ट्राईक वर डॉक्टर संकेत असणार आहेत. संकेत यांच्याकडे ती फायर पॉवर आहे, परंतु या चेंडूवरती आक्रमकता दाखवली जाणार की या चेंडूवरती एक स्टेडी सिंगल घेऊन शेवटचे 6 चेंडू खेळण्याचं मन असणार आहे. याकडे आता पाहायचंय नेमकं काय माइंडसेटने जाणार आहेत डॉक्टर संकेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स चेंडू निघून जाईल सीमा पार. काव कॉर्नर रिजनच्या वरून निघून चाललाय चेंडू सीमा पार. आणखीन एक चौकार. 4 षटक समाप्त झाली आहेत आणि 4 षटकांनंतर 48 धावांवर संघ येऊन पोहोचलाय. टीम ऐरोली सुपर किंग्स आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर दे आर 48 फॉर 2. चांगली स्कोर लाईन आपल्याला पाहायला मिळते. करंट रन रेट कडे जर आपण पाहिलं तर करंट रन रेट जो आहे तो आपल्याला नक्कीच 7 चा पाहायला मिळतो. दरम्यान नक्कीच 12चा नक्कीच रन रेट आपल्याला करंट रन रेट पाहायला मिळतोय. 48 धावा, 48 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आणि जर याच रन रेटने पुढे जात राहिले तर नक्कीच 60 ते 65 धावा करण्याचा निर्धार जो आहे तो नक्कीच इथे ऐरोली सुपर किंग्स ठेवू शकतात. दरम्यान शेवटचं षटक हाताळण्यासाठी संतोष येताना पाहायला मिळत आहेत. तर चला यापुढील होणारी मॅच खांदा कॉलनी सुपर किंग्स वर्सेस पनवेल वॉरियर्स. बोथ द कॅप्टन्स या ओव्हर नंतर लगेचच आपण टॉस साठी यायचंय. बोथ द कॅप्टन्स आर रिक्वेस्टेड टू कम नियर द टॉस बॉक्स फॉर देअर नेक्स्ट मॅच टॉस. फुलरलँडचा बॉल त्याला खेळून काढलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणि 2 धावा यावेळेला सुद्धा धावून पूर्ण केल्यात. बघा डायमेन्शन्स जे आहेत ते मैदानाचे मोठे आहेत आणि त्याचमुळे चेंडू ज्या वेळेला लांब ट्रॅव्हल करतोय त्यामुळेला जर अचूक फिल्डिंग झाली नाही तर मात्र या 2 धावा नक्कीच अर्थातच जाणार आहेत. 50 धावा पूर्ण झाल्यात. अर्धशतक पूर्ण झालंय ASK चं, ऐरोली सुपर किंग्स संघाचं. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे केली जाते आणि डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. बघा चांगली गोलंदाजी केली जाते संतोष यांच्या माध्यमातून. थोडेसे फिंगर्स रोल केले जात आहेत ऑन द बॉल आणि नक्कीच थोडस डिप केलं जात आहे बॉलला. त्याचमुळे मोठा फटका खेळण्यासाठी असमर्थ राहत आहेत बॅटर. तर चला दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचंय. खांदा कॉलनी वर्सेस पनवेल वॉरियर. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेला. एक फिल्डर त्या ठिकाणी आहेत. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. तर नक्कीच या ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफीला या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप कुडाळे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. MRCPCH DCH या ठिकाणी आलेले आहेत. कन्सल्टंट पीडियाट्रिक हेप्टोलॉजी अँड गॅस्ट्रोएंट्रोलॉजी. नक्कीच या ठिकाणी आगमन झालेलं आहे सरांचं. सर डॉक्टर फाउंडेशनच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. दरम्यान रनआउट या ठिकाणी झालेले आहेत. कामोटे किंग्स संघ या शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र कमाल करून दाखवतोय. डॉक्टर विवेक या ठिकाणी रनआउट झालेत आणि या ठिकाणी आगमन झाले अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप कुडाळे सर, MRCPCH DCH. आणि मी विनंती करणार आहे राजेश शिंदेकर सर आणि अरुण कदम सर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी फेलिसिटेशन करायचंय डॉक्टर संदीप कुडाळे सर. डॉक्टर संदीप कुडाळे सर फ्रॉम अपोलो हॉस्पिटल्स MRCPCH DCH या नवी मुंबई मधलं नावाजलेलं
आणि नक्कीच रुग्णसेवा पुरवणारं अपोलो हॉस्पिटल आपल्याला आणि या अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप कुदाळे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर स्वागत आहे आणि मी विनंती करेन आपण स्थानापन्न होऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि आतापर्यंत केवळ 4 धावा खर्च केल्या आहेत. त्यामुळे वाखाणण्याजोगं षटक हाताळलंय, परंतु स्ट्राईकवर आता संकेत असणार आहेत. काही मोठे फटके येतायत का? याकडे पाहायचंय. पुन्हा एकदा पायांचा वेध घेतलाय. अपील पंचांकडे गेली होती. परंतु या धावा कोणत्या स्वरूपात मिळणार आहेत याकडे पाहायचंय. लेग बायच्या स्वरूपात ही एकच धाव लिहिली जाणार आहे. आउट अँड आउट चांगली आउटस्टँडिंग गोलंदाजी केली आहे ती म्हणजेच डॉक्टर संतोष यांनी. तर चला खांदा कॉलनी सुपर किंग्स आणि पनवेल वॉरियर्सचे कॅप्टन तयार राहायचंय फॉर युअर टॉस. ही ओव्हर संपल्यानंतर लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये चाललोय. लास्ट बॉल आहे इनिंगचा. फुलरलँडचा बॉल त्याला खेळून काढलाय. नक्कीच लेग साइड मध्ये एकच धाव या वेळेला प्राप्त होणार आहे. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय आणि टॉस जिंकला होता. कामोठे किंग्स यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. 54 धावा कन्सीड केल्या आहेत आपल्या 5 ओव्हर्स मध्ये आणि 55 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे स्वतःसाठी. ऐरोली सुपर किंग्स बॅटिंग करताना आउट अँड आउट चांगला स्टार्ट राहिला अमित यांच्या माध्यमातून. त्यानंतर त्यांना साथ दिली ती म्हणजे डॉक्टर संकेत यांनी. वैयक्तिकरित्या 25 धावांची खेळी खेळली संकेत यांनी आणि आता माघारी परत आहेत. एएसके कडून चांगला खेळ राहिलाय. तर आपण कोणताही वेळ न दवडता जाऊया पुढच्या मॅचच्या टॉस कडे. पुढील मॅच रंगणार आहे कांदा कॉलनी सुपर किंग्स वर्सेस पनवेल वॉरियर्स. चला दोन्हीही कॅप्टन्स टॉस साठी तयार राहायचंय. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. बोथ द कॅप्टन्स. चला दोन्हीही कॅप्टन्स कांदा कॉलनी सुपर किंग्स वर्सेस पनवेल वॉरियर्सचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. तर मी अग्रवाल आय हॉस्पिटलचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण टॉस साठी यायचंय सर. नेक्स्ट मॅच इज बिटवीन Khanda Colony Super Kings versus Panvel Warriors. Both the captains are requested to come near the toss box for your next match toss. चला मॅचला सुरुवात करायची आहे. कामोठे किंग्स कडून 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष आहे 55 धावांचं. येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 55 धावांचं. चला विनंती असणार आहे ऐरोली सुपर किंग्स फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 2 बॅटर मैदानाच्या आत आले. चला वेळेचं बंधन आहे. ऐरोली सुपर किंग्स आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. ऐरोली सुपर किंग्स. माधव आलेले आहेत गोलंदाजीसाठी. पहिलं षटक आणि दुसरं षटक नक्कीच पॉवर प्ले या ठिकाणी असणार आहे. दोनच फिल्डर सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळणार आहेत या पहिल्या 2 षटकांमध्ये. आणि बघा गोलंदाजी सुद्धा तुम्हाला त्याच प्रकारची करावी लागणार आहे. तर या पुढील मॅचचा टॉस झालेला आहे. चला पंचांची विनंती आलेली आहे. 30 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सुरू करतायत डॉक्टर माधव आणि त्यांच्या समोर जोडी असणार आहे ती म्हणजेच डॉक्टर क्षितिज आणि हेमंत इंगळे. क्षितिज आणि हेमंत इंगळे यांची जोडी असणार आहे. हे सर्व डॉक्टर्स जर आपण पाहिलं तर नक्कीच वर्षभर हे सर्व रुग्णांसाठी झटत असतात आणि आज जर पाहिलं तर आजचे 3 दिवस
ही क्रिकेटची पर्वणी त्यांना लाभते आणि या क्रिकेट खेळत असताना अगदी मनसोक्त दिलखुलास क्रिकेट त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. नक्कीच काही घेण्यासारखी नावं आहेत या डॉक्टरांमधली, ज्यांच्या माध्यमातून एक ब्रँडेड खेळ मागील 2 वर्ष दाखवला गेला. त्यातलं एक नाव घेण्यासारखं म्हणजेच डॉक्टर सचिन मोकल यांच्या बॅट मधून आपल्याला मागील वर्षी मोठे फटके पाहायला मिळाले होते. दरम्यान पहिला बॉल पाहायला मिळाला आपल्याला, पॉवर प्लेचा सन्मान दिला गेला त्या चेंडूला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय बघा. सर्कल मध्ये फील्ड आपल्याला पाहायला मिळते. बाहेरचे फिल्डर जर आपण पाहिले तर डीप मध्ये आपल्याला मिड विकेट पाहायला मिळतोय आणि डीप डीप एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय आपल्याला. दरम्यान आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल डॉक्टर माधव यांच्या माध्यमातून. लेफ्ट इज राईट असं का म्हटलं जातं हे या ठिकाणी दाखवलं जात आहे. लेफ्ट इज राईट, नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. अँगल क्रिएट केला जातोय चांगल्या रीतीने. बघा पुन्हा एकदा बाहेर जाणारा चेंडू फॉर द राईट हँडर. थोडस आपल्या स्वतःला रूम देण्याचा प्रयत्न, आणि ज्या ज्या वेळेला बॅटरनं स्वतःला लेग स्टंपच्या बाहेर रूम देण्याचा प्रयत्न केलाय त्या त्या वेळेला माधव यांच्याकडून मात्र 7व्या ते 8व्या स्टंप वरती बॉल हाताळले गेलेत, आणि ही एका चांगल्या गोलंदाजाची निशाणी आहे. चांगल्या माइंडसेटनं गोलंदाजी करतायत माधव. या वेळेला सुद्धा चांगला बॉल, आणि या वेळेला सुद्धा डॉट बॉल आहे. बघा पहिले 3 चेंडू काय केलं, पहिला बॉल होता ऑफ स्टंप वरती, ऑफ स्टंप वरच्या चेंडूला सन्मान दिला. दरम्यान या ठिकाणी सन्मान केला जातोय ते म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके सूरज दादा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. नक्कीच आजच्या या डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफीला सूरज दादा यांनी त्यांची हजेरी लावली, त्यांची खास उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. आणखीन एक बॉल, आणखीन एक डॉट बॉल. यावेळेला बॅटची इनसाइड एज आणि आता प्रेशर मध्ये पाहायला मिळत आहेत डॉक्टर क्षितिज. लगातारचे 5 बॉल डॉट आले आहेत. पहिली मेडन ओव्हर लोड होते का सर या डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी मधली दुसरी मेडन ओव्हर, कारण आज एक मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली आहे पहिल्याच मॅचला. दुसरी मेडन ओव्हर लोड होते का? डॉक्टर क्षितिज ऑन स्ट्राईक, माधव. यावेळेला मोठा फटका, कलात्मक स्ट्रोक खेळलेत. रॅम्प शॉट पाहायला मिळाला आणि त्याला मात्र पाठवून दिलंय सीमा पार. या पॉवर प्लेला असंच जाऊ दिलं नाहीये. शेवटच्या चेंडूवर आल्या आहेत धावा 4. चौकार, 4 धावांचा फटका. पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकानंतर कामोठे किंग्सची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 4. बिनगडी बाद. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी, आणि या 24 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 51 धावांची. 24 बॉल्स 51 टू विन. 4च धावा दिल्यात. 5 चेंडू लगातारचे डॉट खेळवले आणि शेवटच्या चेंडूवरती तो रॅम्प शॉट आलाय. बघा शेवटच्या चेंडूवरती तो शॉट आला नसता, कारण प्रशांत सर मागील सर्व चेंडू त्यांनी गुड लेंथवर स्पॉट केले होते, फक्त लाईनला बदलत होते, आणि शेवटचा चेंडू शॉर्ट बॉल टाकला आणि त्या शॉर्ट बॉलचीच वाट पाहत होते कदाचित डॉक्टर क्षितिज. शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. दरम्यान गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल होताना पाहायला मिळतोय. डॉक्टर संकेत येताना पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजीसाठी. वैयक्तिकरित्या जर आपण पाहिलं तर इनिंग्स खेळली ती म्हणजे 25 धावांची संकेत यांनी, आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत. या पहिल्याच बॉल वरती झेलची संधी आहे. मिड ऑफ कडे चान्स होता, झेल सुटलाय. चेंडूला चेस करत असताना जातायत मिड ऑफ. पाहूया कुठपर्यंत चेस करतायत, परंतु चेंडू आता निघून चाललाय सीमा पार. हा मिसफिल्डचा चौकार आहे. 4 धावांचा आणखीन एक फटका ऍड केला जाईल. 8 धावांवरती संघ येऊन पोहोचलाय. आणि बघा पॉवर प्ले मध्ये हेच गणित तुमच्या डोक्यात असलं पाहिजे की तुम्हाला त्या गॅप्सला भेदायचंय. फील्ड कडे जर पाहिलं तर फील्ड तीच ठेवली आहे. डीप मिड विकेट मध्ये एक फिल्डर ठेवलाय आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक फिल्डर ठेवलाय. परंतु आता लॉंग ऑन ला बाहेर आणलं जात आहे. 3 फिल्डर, दुसऱ्या ओव्हरचा पॉवर प्ले, त्यामुळे 3 फिल्डर सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुल केलाय बॉलला, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. डीप मिड विकेट मधून चांगला ग्राउंड कव्हर केलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या आता 10 वरती येऊन पोहोचते. डबल डिजिट स्कोर लाईन फॉर कामोठे किंग्स. तर यापुढील मॅच मध्ये खांदा कॉलनी सुपर किंग्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. कांदा कॉलनी सुपर किंग्स have won the toss and they choose to field first. फुलरलँडचा बॉल यावेळेला हवेमध्ये उडवलाय. 1 बाउन्स. फिल्डर त्या चेंडूवरती येत आहेत आणि तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाते. चांगल्या रीतीने फिल्डिंग या ठिकाणी केली जाते. माधव चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकात. 5 चेंडू डॉट आणि 1 चौकार आला. केवळ 4 धावा खर्च केल्या आपल्या षटकात. विकेट जरी आली नसली तरी सुद्धा चांगली कामगिरी करून बॅटरला थांबवलंय. यावेळेला कटर होता, त्याला ओळखलं. स्लोअर वन अगदी शेवटच्या क्षणी आपल्या बॅटच्या फेसला ओपन केलं. डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा पुन्हा पूर्ण केल्या आहेत.
रनिंग बिटवीन द विकेट किती चांगलं आहे याकडे सुद्धा पाहिलं जाणार आहे या संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. कारण तुमचं कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे. दोन्ही बॅटर्स मधला तो ताळमेळ जो आहे तो चांगला असला पाहिजे आणि त्याच साठी ही पार्टनरशिप या ठिकाणी चांगली रचली गेली पाहिजे. जर या धावांना चेस करायचंय आणि या स्पर्धेत पुढे जायचंय. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. शॉर्ट फाईन लेगने चांगली अडवणूक केली आहे बॉलची. एक सिंगल थांबवू शकणार नाहीयेत. 14 धावांवर धावफलक. 10 धावा या षटकात आतापर्यंत खर्च झाल्यात. पॉवर प्लेची ओव्हर आहे परंतु खुश असतील कारण एकच चौकार आलाय आतापर्यंत. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. डॉक्टर हेमंत सामना करतील या शेवटच्या चेंडूचा. क्षितिज आणि हेमंतची जोडी. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. आपल्या फील्डला अनुसरून गोलंदाजी आणि शेवटच्या चेंडूवर आलाय एक सिंगल. या सिंगलनं ओव्हर नंबर 2 चा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 7.5 च्या सरासरीने 15 बिनगडी बाद टीम कामोठे किंग्स. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे. 18 बॉल्स 40 नीडेड. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत सर बॉलर नेम सांगा ना. महेंद्र. महेंद्र या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. पॉवर प्ले संपलाय त्यामुळे आता फील्ड रेस्ट्रिक्शन नसणार आहेत. फील्ड जी आहे ती बाहेर आली आहे. 4 फिल्डर आपल्याला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळणार आहेत. 4 ते 5 फिल्डर नक्कीच लेग साइडला आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. लॉंग ऑन पाहायला मिळत आहेत तर ऑफ साइडला लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. कव्हर्स मिड ऑफचा फिल्डर सर्कल मध्ये आहे. पॉइंटचा फिल्डर नक्कीच सर्कल मध्ये आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग या फील्डने पुढे जाणार आहेत. गॅप मध्ये फटका आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. डीप स्क्वेअर लेग मधून फिल्डर चेस करत येतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 18 आणि 40 चं समीकरण होतं. दरम्यान 17 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. बघा या धावा केल्या जाऊ शकतील. 17 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. 17-38 नीडेड. लास्ट बॉल एकच रन. यावेळेला फुलरलँडचा बॉल. डॉट बॉलची सांगता बघा महेंद्र यांच्या माध्यमातून. आता महत्वाच्या असणार आहेत त्या म्हणजे इथून पुढे येणाऱ्या डॉट डिलिव्हरीज. नक्कीच ऑफ साइड खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये. लेग साइड मध्ये जास्तीत जास्त मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न होतोय. स्ट्रॉंग झोन पाहायला मिळतोय बॅटर्सचा आणि त्याचमुळे फील्ड सुद्धा आपण पाहू शकतो त्याच दिशेने सजवली आहे. बघा पुन्हा एकदा लेग साइड निवडली. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. यावेळेला सुद्धा केवळ एक सिंगल प्राप्त होणार आहे. स्ट्राईक चेंज करतील हेमंत. क्षितिज यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न. क्षितिज यांच्या माध्यमातून मोठे फटके येणार का? कारण आता रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो पुढे जात चाललाय. 14.8 वरती रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतोय. 15 चेंडूंमध्ये आता 37 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत कामोठे किंग्स या संघाच्या. यावेळेला मात्र समोरची दिशा निवडली आहे. फुल टॉस बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर त्या चेंडूला चेस करत खाली येत आहेत. झेल सुटलाय परंतु चेंडूची अडवणूक केली आहे आणि 2 धावा यावेळेला पूर्ण सुद्धा केल्या आहेत. चांगल्या रीतीने अडवणूक केली. बघा झेल जरी सुटला असला तरी डोक्यावरून त्या चेंडूला जाऊ दिला नाहीये. अडवून ठेवलंय त्या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये. 20 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. तर चला यापुढील दोनही संघ तयार राहायचंय. खांदा कॉलनी सुपर किंग्स वर्सेस पनवेल वॉरियर्स. खांदा कॉलनी या संघाने नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. फुल टॉस बॉल यावेळेला सुद्धा उडवलाय. यावेळेला सुद्धा चान्स आहे फिल्डर कडे. पुन्हा एकदा झेल सुटलाय परंतु पुन्हा एकदा चेंडू अडलाय आणि 2 धावा पुन्हा एकदा अगदी मागील चेंडू प्रमाणेच पूर्ण झाल्यात. 22 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे महेंद्र गोळे यांच्या षटकातला. डॉक्टर महेंद्र आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहेत. पहिलं षटक माधव यांचं अगदी अचूक राहिलं. 4 धावांचं ते षटक. दुसरं षटक जर आपण पाहिलं तर दुसरं षटक सुद्धा तितकंच चांगलं राहिलं. दरम्यान यावेळेला रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये जातोय. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकांनंतर धावसंख्या आता येऊन पोहोचली ती म्हणजे 23 बिनगडी बाद टीम कामोठे किंग्स. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूंमध्ये गरज असणार आहे 32 धावांची. 16 चा रिक्वायर्ड रन रेट आहे. 16 धावा प्रत्येक ओव्हरला येणं गरजेचं आहे. तर चला ऐरोली सुपर किंग्स घाई करायची आहे. ऐरोली सुपर किंग्स गाईज प्लीज स्पीड अप. वी हॅव अ कट ऑफ टाइम आणि आपल्याला त्या वेळेच्या बंधनात राहून आजच्या दिवसातले सर्व सामने या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत.
त्यामुळे आपल्याला विनंती असणार आहे, कृपया थोडीशी घाई करायची आहे. वेळेचं बंधन लक्षात घ्यायचं आहे आणि या वेळेच्या बंधनाला लक्षात घेऊन कृपया आपण थोडीशी घाई करायची आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी येताना पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजीसाठी. स्वप्नील, ऐरोली सुपर किंग्स या संघाकडून स्वप्नील या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 12 मध्ये 32 ची गरज आहे. 16चा रिक्वायर्ड रन रेट आहे. या रिक्वायर्ड रन रेट कडे कशा प्रकारे पाहतायत याकडे आता आपल्याला पाहायचंय. रिक्वायर्ड रन रेट कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून पाहिला जाणार आहे. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 32 needed from last 12 deliveries. 16 is the required run rate from now to the team कामोठे किंग्स. यावेळेला चांगला चेंडू होता, त्याला हवेत उडवलंय आणि झेल मात्र यावेळेला पूर्ण केला जातोय. लॉंग ऑफ वरून धावत आले क्षेत्ररक्षक आणि कंप्लीट करतायत कॅच. स्वप्नील यांच्यासाठी ही विकेट येताना पाहायला मिळते. झेल घेतलेल्या फिल्डरचं नाव कळवायचंय. डॉक्टर संकेत यांनी झेल पकडलाय आणि माघारी परतवलंय ते म्हणजेच बॅटर क्षितिज यांना. ओपनिंगचे बॅटर क्षितिज आता माघारी परत आहेत पहिल्या चेंडूवर बाद होऊन. नक्कीच पहिला गडी होतोय बाद. 23 धावांवर पहिली विकेट जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत ते म्हणजेच मनोज कुमार अहिरे. षटक चांगलं हाताळलं होतं मनोज कुमार अहिरे यांनी, परंतु आता धावा करायच्या आहेत. ही जबाबदारी कशा प्रकारे पार पाडणार धावा करण्याची याकडे आता पाहायचंय आपल्याला. कारण गोलंदाजी आउट अँड आउट चांगली राहिली आहे या संपूर्ण संघाकडून ऐरोली सुपर किंग्सच्या. बघा टॉस जिंकले होते कामोठे किंग्स, गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि गोलंदाजीचा निर्णय करत असताना 54 धावा कन्सीड केल्या आपल्या 5 षटकांमध्ये आणि 55 धावांचं लक्ष स्वतःला ठेवलं. दरम्यान ऐरोली सुपर किंग्सने चांगली कामगिरी केली आहे. 55 धावा केल्या आणि आता त्या धावा रोखल्या सुद्धा जात आहेत. यॉर्कर यावेळेला अगदी अचूक रीतीने ज्या जागेवरती आपण म्हणतो त्या जागेवरती तो यॉर्कर येताना पाहायला मिळतोय. ऑप्शन्स गोलंदाजाकडे किती आहेत हे सुद्धा तितकंच मॅटर करतंय. तर नक्कीच सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचंय. सर्वांसाठी या ठिकाणी लंच जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. सर्वांना विनंती आहे लंचचा आस्वाद घ्यायचा आहे. लंच या ठिकाणी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आयोजित करण्यात आलेला आहे. तर विनंती असणार आहे आपण सर्वांनी लंचचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान एक धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. स्ट्राईक रोटेशन सुरू आहे, परंतु गरज इथे मोठ्या फटक्यांची आहे. बघा आता 9 चेंडू आणि 30 धावा. रिक्वायर्ड रन रेट 20 च्या घरात जाऊन पोहोचलाय. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला फक्त मोठे फटके खेळण्याशिवाय पर्याय उरणार नाहीये. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला. फिल्डर त्या ठिकाणी आहे, चेस करताय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेस करत येतोय त्या बॉलला. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या आता 27 वर येऊन पोहोचते. 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 28 ची गरज आहे आणि चेंडू 8 उरलेत. बघा 8 चेंडू आणि 28 धावांची गरज असली की मग आपल्याला ऑस्ट्रेलियाच्या त्या मेलबर्न मध्ये होणारा तो इंडिया वर्सेस पाकिस्तानचा सामना आणि विराट कोहलीचा हॅरिस रॉफ यांना मारलेला तो षटकार लक्षात राहतो. परंतु इथे 8 चेंडू 28 ला डॉट बॉल आलाय फक्त. नक्कीच काय मॅच झाली होती ती. 8 चेंडू आणि 28 ची गरज होती. इंडियाचे विनिंग पर्सेंटेज त्यावेळेला 3% वर येऊन ठेपले होते आणि तिथून मात्र विराट कोहलीचा तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ऍज अन ॲरो. सुंदर फटका पाहायला मिळाला आपल्याला. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला आणि मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे. चांगली अडवणूक डॉक्टर संकेत यांच्या माध्यमातून. 28 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही एक षटक शिल्लक आहे आणि अजूनही गरज असणार आहे ती म्हणजेच 27 धावांची. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे. तर चला यापुढील दोन्ही संघ तयार राहायचंय. खांदा कॉलनी सुपर किंग्स आपली टीम घेऊन तयार राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्याचप्रमाणे पनवेल वॉरियर्स आपण आपले बॅटर्स तयार ठेवायचे. जेवून घ्या ना तोपर्यंत सर. जावा जावा आरामात. मी काय मी आत्ताच ब्रेकफास्ट केला. रिटायर्ड आउट झालेत बॅटर हेमंत इंगळे. नक्कीच रिटायर्ड आउट होऊन माघारी परत आहेत.
नवीन बॅटर तेजस खोपकर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. 6 चेंडूंमध्ये 27 ची गरज आहे, म्हणजेच 4 बिग हिट आणि 1 चौकाराची गरज आहे. 4 मॅक्सिमम 1 चौकार लागला जाणार का या ओव्हर मध्ये? शेवटचं षटक आहे. पहिलाच बॉल चांगला आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतायत अल्ताफ. अल्ताफ या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. 4.1 षटकांनंतर 29 धावा झाल्या आहेत. 5 चेंडूंमध्ये आता 26 धावांची गरज आहे. 5 बॉल्स 26 नीडेड. चेंडू हवेमध्ये गेलाय. मोठा फटका खेळण्याचा केवळ प्रयत्न केला गेलाय. बघा तो पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आलेला चौकार वगळता आतापर्यंत एकही बाउंड्री आली नाहीये कामोठे किंग्सच्या इनिंग मध्ये. कामोठे किंग्स प्रश्नचिन्ह राहणार आहे या संघावरती, कारण महत्वाची मॅच होती. यानंतर 9वा सामना आपला खेळवला जाणार आहे. 31 धावा झाल्या आहेत. 4 चेंडूंमध्ये 24 ची गरज आहे. 4 चेंडू आणि 4 बिग हिट्सची गरज आहे. यावेळेला मात्र डाऊन द लेग साइड वाईड बॉल. 4 मध्ये 23 ची गरज. कंपल्सरी चेसचा सामना आहे, त्यामुळे 4ही सिक्सर तुम्हाला लगावावे लागतीलच. अनिवार्यच असतील ते. परंतु आपल्या चांगल्या स्थितीमध्ये ASK संघ ऐरोली सुपर किंग्स. फुलरलँडचा बॉल त्याला खेळलाय डीप मिड विकेट झोन मध्ये. 1 धाव यावेळेला पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 33 वर येऊन पोहोचेल. आणि आता औपचारिकता शिल्लक ठेवली आहे. 3 चेंडूंमध्ये 22 ची गरज आहे. 3 षटकार जरी लगावले तरी 18 बनतात. त्यामुळे औपचारिकता आता राहिली आहे या सामन्यामध्ये. 3 लिगल डिलिव्हरीच्या शोधात डॉक्टर अल्ताफ. नक्कीच चांगला बॉल आहे. यावेळेला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. गती कमी केली, ऑफ कट केलं त्या बॉलला आणि डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. तर चला यापुढील दोन्ही संघ तयार राहायचे. बी रेडी फॉर युअर नेक्स्ट मॅच. कांदा कॉलनी सुपर किंग्स वर्सेस पनवेल वॉरियर्स. 33 धावा झालेल्या आहेत. कांदा कॉलनी सुपर किंग्स हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बोल फर्स्ट. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. डॉक्टर संकेत त्या चेंडूच्या खाली येत आहेत. चांगली अडवणूक झाली आहे आणि एका मोठ्या विजयाच्या दिशेने आता वाटचाल करतोय ऐरोली सुपर किंग्स हा संघ. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर A ग्रुप आणि B ग्रुप मधले हे सामने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दरम्यान ऐरोली सुपर किंग्स चांगली कामगिरी केली. आउट अँड आउट चांगलं प्रदर्शन. अमित यांची चांगली सुरुवात. त्यांना संकेत यांची साथ. संकेत यांची वैयक्तिकरित्या 25 धावांची इनिंग्स. त्यानंतर गोलंदाजी करत असताना चांगला स्टार्ट माधव यांच्या माध्यमातून. 5 डॉट बॉलचं ते षटक. दरम्यान फुल टॉस बॉल आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय आणि यावेळेला विजय संपादन केलाय तो म्हणजे 17 धावांनी या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय तो म्हणजे टीम ASK ऐरोली सुपर किंग्स या संघाने. अभिनंदन टीम ऐरोली सुपर किंग्स won by 17 runs in this match. Also helps with the net run rate scenario to ASK. चला यानंतरचा सामना खांदा कॉलनी सुपर किंग्स. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. खांदा कॉलनी सुपर किंग्स मैदानाच्या आत प्रवेश करायचा आहे.